आज 36 वर्षानंतर मी शाळेमध्ये आलोय आणि मला आठवतंय माझ्या 10वीच्या समारोपाचं मी भाषण केलं होतं. त्याच्यानंतर भाषणच केलं नव्हतं शाळेमध्ये जाऊन. बाकी ठिकाणी भरपूर भाषणं केली. आम्ही आठवड्याला 10 भाषणं कंपन्यांमध्ये करत असतो, पण शाळेतल्या भाषणाला एक वेगळाच अर्थ असतो आणि त्याला एक वेगळंच दिनार असते. आज 80वा स्वातंत्र्य दिवस आहे आणि तुम्ही सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये पण तुमचा उत्साह बघून मला खरंच उत्साह येतोय. खरंच मला उत्साह येतोय की आपल्या जवळची परिस्थिती ठरवत नाही की आपण काय होणार आहे. आपल्या मनात काय आहे ते ठरवतं की आपण काय होणार आहे. याच्यात मला खूप एक चांगली, मी फक्त 5-10 मिनिटं घेईन आणि 5 मिनिटात माझं हे संपवेल. पण 15 ऑगस्ट 1947 ला 2 देश स्वतंत्र झाले, एक भारत आणि एक पाकिस्तान. एक पाकिस्तान देश आहे जो आता कुठे किती खाली गेलाय आणि आपला भारत देश आहे जो आता किती वर गेलाय. याचा फक्त तुम्ही एक छोटा विचार केला की दोन्ही देश एकाच वेळी स्वतंत्र झाले, पण 2 देशांमध्ये एवढा फरक का. या फरकाचं कारण फक्त एकच आहे, ते म्हणजे दोन्ही देशांनी बघितलेलं स्वप्न. एकाने स्वप्न बघितलं कसं तरी चालवायचं आणि दुसऱ्याने स्वप्न बघितलं की जगावर राज्य करायचं. म्हणून आज भारत देश पुढे आहे आणि तुम्ही सगळे भारताचे फ्युचर आहात. त्यामुळे मला तुम्हाला सांगावंसं वाटतं, एकच मला तुम्हाला विनंती करावीशी वाटते की कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरीही स्वप्न बघायची सवय सोडू नका. स्वप्न म्हणजे कळतं ना, ड्रीम. स्वप्न बघायची सवय सोडू नका. मी एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला आणि सरांनी मला सांगितलं आणि इथे बरंच मी ऐकलं, त्यामुळे एक छोटीशी गोष्ट सांगतो. 1 मिनिटाची गोष्ट आहे, शक्य होईल तर ऐका. बिहारमध्ये एक मुलगा होता, प्रवीण कुमार. होता तो 10वीला. त्याची लहान बहीण होती. वडिलांना काम नव्हतं, आई घरामध्येच होती. वडील अंगावर मिळेल असं काम करत होते. 2 दिवस घरात जेवायला नव्हतं. मुलं भुकेने व्याकुळ झाली होती. आई वडिलांना म्हणाली की जा आणि जाऊन मुठभर तांदूळ घेऊन या. वडील गेले तांदूळ आणायला. ते वडील कधी परत आलेच नाही. त्यांचा ऍक्सिडेंट झाला, ते निघून गेले, काय झालं कोणालाही कळलं नाही. मुलं तेव्हाही उपाशी राहिली. हे जेव्हा प्रवीणने बघितलं तेव्हा प्रवीण म्हणाला की माझ्या बरोबर असं झालं, पण माझ्या बहिणीबरोबर आणि माझ्या पुढच्या येणाऱ्या पिढीबरोबर असं होणार नाही. आणि त्याने ठरवलं की आपण काहीतरी करायचं. त्याने बोर्डवर जसे बोर्ड लागले तशा बोर्डवर सुपर 30 या शिक्षकाचं नाव बघितलं होतं. रात्री 30 किलोमीटर म्हणजे इथून गेटवे ऑफ इंडिया रात्री 30 किलोमीटर चालत गेला आणि त्याने परीक्षा दिली आणि सुपर 30 मध्ये त्याचं नाव आलं. मुंबईच्या IIT पवई मध्ये त्याला ऍडमिशन मिळालं. त्या क्लासमधून इंजिनियर झाला. लंडनला गेला आणि बकिंगहॅम पॅलेस मध्ये तिथली जी मोठी राणी आहे त्या राणीने त्याला बोलवलं होतं एका डिनरसाठी रात्रीच्या जेवणाने. तेव्हा जाऊन राणी बरोबर फोटो घेतला आणि तो फोटो आपल्या आईला पाठवला त्याने. एवढा बदल फक्त एका गोष्टीमुळे, स्वप्न. त्याच्याकडे 2 पर्याय होते. एक पर्याय होता रडत बसायचं, कसं होणार, हे नाही ते नाही ते नाही, हे बघत बसायचं की तिकडे बघायचं आणि बोलायचं ते व्हायचंय. एकदा स्वप्न आलं ना की ते करण्याची उमेद आपोआप येते. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आपलं स्वप्न हे एका कागदावर लिहा. तो कागद कोणाला दाखवू नका. स्वप्न कागदावर लिहा, तो कागद कोणाला दाखवू नका. रात्री झोपायच्या आधी एकदा वाचा, मग घडी घालून परत उशी खाली ठेवा, परत सकाळी तो लपवून ठेवा, कोणाच्या हातात यायला नको. ते स्वप्न तुम्हाला मोठं करेल. कारण तुम्हाला आठवत असेल आपले APJ अब्दुल कलाम जे होते भारतरत्न, त्यांनी सांगितलं होतं की स्वप्न ते नसतं
जे आपल्याला झोपल्यावर येतं. स्वप्न ते असतं जे आपल्याला झोपू देत नाही आणि आपल्याला जिथे जायचंय तिथे घेऊन जातं.